नमस्कार. आज आपण करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावामध्ये आलेलो आहोत. मागील 2 ते 3 दिवसाखाली सुद्धा आपण याच अनुषंगाने कोर्टी या गावामध्ये आलो होतो की या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे की रावसाहेब नानासाहेब शेरे यांचं ग्रामसभा ठराव होऊन देखील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद न केल्यामुळे 13/8/2025 पासून यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. आणि आज ह्या उपोषणाचा खऱ्या अर्थाने 9वा दिवस आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं हे 9 दिवसाचं हे आमरण उपोषण सुरू आहे. विविध राजकीय पक्षांनी परत प्रशासकीय अधिकारी म्हणून काल ज्या करमाळा तहसीलच्या तहसीलदार आहेत त्या ठोकळे मॅडम यांनीसुद्धा या उपोषणकर्त्यांना भेट दिली आणि त्यांचं उपोषण सोडवा अशा प्रकारची काहीतरी त्यांना विनंती केल्याची आपल्याला समजून येते. नेमका काय विषय झालेला आहे, आतापर्यंत कोणी भेट दिलेली आहे आणि नेमकं आता हे खरंच त्यांचा आता काय स्टँड आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न करूया. महाराज, आतापर्यंत कोण या ठिकाणी आपल्याला भेट दिली, राजकीय म्हणा किंवा प्रशासकीय अधिकारी कोणी भेट दिली? राजकीय अधिकारी म्हणलं तर पहिले शंभूराजे जगताप यांनी 2 वेळा भेट दिली. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी एक वेळेस भेट दिली. गणेश जुटे साहेबांनी दिली भेट. संजय गोलप आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी भेट दिली. पण ह्याच्यातून अजून काहीच निष्कारण झालं. आणि काल तहसीलदार मॅडम आले तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मुख्यमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांची एक बैठक झाली आणि त्याचे एक 16 पानी अहवाल आहे की आम्हाला ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या लागतच नाही ही जमीन आमची, पण ती मोफत गायराने ना तुमचं कलेक्टरचं नाव, ना ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचं, ना सरपंचाचं, ना मुख्यमंत्र्याचं, पंतप्रधानाचं, ऊर्जामंत्री, महसूल कोणाचंच नाव नाही. ते ग्रामपंचायतीचंच राहणे मोफत गायरान ते गोरगरिबासाठी राज्य राजवाडा ठेवलेलं आहे. आणि तिथं तो समाज आहे, धनगर समाज किंवा मराठी समाज किंवा मातंग समाज किंवा 18 पगड जातीतला मराठा हे तिथं आहे. मग त्यांच्यासाठी ती शेती करून उपजीविका करणारी माणसं आहेत. मग त्यांच्यासाठी गायरान हे पाहिजेतच. मग ती मोफत गायरान आहे, मग त्याच्यावर सौर ऊर्जा प्लॅन्ट करायचं काय? ही मोठी कंपनी 40, 50, 60, 100 कोटीचा प्रकल्प आहे. ही विकत घेऊन प्रकल्प कंपन्या करू शकतात ना. यांच्याकडे पैसेच आहेत. ज्या लोकांकडे पैसे नाहीत मग त्यांनीच केला असताना प्रकल्प, तुमच्याकडे यायची काय गरज होती? मग तुम्ही कुठंतरी राजकीय लाचलुचपत घेऊन ही करून ही करताय आणि डायरेक्ट धावताय की बाबा ह्याच्यावर तुमचा अधिकारच नाही. मग मला ग्रामपंचायत ठराव दिले कसे? ग्रामपंचायतीचा अधिकार नाहीत. मग ग्रामपंचायत ठराव दिलेच कसे ह्यांनी? नसेल लागत ही ग्रामपंचायत त्यांनी मोडून काढायची, फोडून तोडून, आणि हे सगळं दप्तर सोलापूरला न्यायचं इथं दप्तर, तिथून ग्रामपंचायत चालवायची. तसं तो उपोषणचा माझा आज 9वा दिवस आहे. मी कंप्लीट माझी तब्येत खालावली. माझा 150च्या वरती शुगर गेली, BP कंप्लीट लो झाला आहे. BP वाढला आहे म्हणून सांगितलं त्यांनी. आणि तुम्हाला एनर्जीची आवश्यकता आहे. पण मी कुठल्याही प्रकारचा तपासणी करून घेतो पण उपचार घेत नाही. मी कुठल्याही पाण्याचा 9 दिवस झालं पाण्याचा थेंब घेतलेला नाही. आणि वेळोवेळी जी सगळी कागदपत्रं मी त्यांना पूर्तता केलेली. पण तहसीलदार मॅडम येऊन जबाबदार अधिकारी तालुक्याच्या न्यायदंड अधिकारी एक तालुका सांभाळतात शिल्पा ठोकळ मॅडम, आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की जिल्हाधिकाऱ्याने असं सांगितलं आहे. म्हणजे ही बेजबाबदारपणा आहे. ह्या जनतेच्या पैशातून पगार दिला जातो ह्यांना. आणि ह्यात डायरेक्ट सांगितलं की तुम्ही मी जर विचारलं तुम्हाला मॅडम मी संविधान लय वाचले, संविधानच्या किती आवृत्त्या आहेत म्हणलं त्यांना सांगतासुद्धा येत नाही. संविधानच्या आवृत्त्या किती? सत्वबोधी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं एक, पण त्याच्या आवृत्त्या किती आहेत? ह्या एक MPC करून अधिकारी झालेल्या संविधानच्या किती आता आवृत्त्या आहेत? ही कुठं लिहिलं आहे कलम ही सुद्धा ह्यांना सांगता येत नाही. म्हणजे ही बेजबाबदार अधिकारी सगळी वशिलेव कामाला लागल्यासारखी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अतिशय त्रास होतो आहे. कुठलाही न्याय दिला जात नाही आणि सर्वसामान्य जनतेचं कुठलंही काम ह्या काळात कंप्लीट केलं जात नाही. स्वतःच्या
कुठंतरी 10-5 कोटी रुपये मिळवायचे ना आपला कोट बंगला झाला पाहिजेत, आपले कुठंतरी 10-5 फ्लॅट झाले पाहिजेत. ह्या उद्देशाने ही सरकारची जे यंत्रणा आहे, जी सरकारची यंत्रणा आहे, मोठे मोठे अधिकारी हे ह्या उद्देशाने काम करतात. आपली मुलं परदेशात गेली पाहिजेत, तिकडं शिक्षण घेतलं पाहिजे. जनतेचं, सर्वसामान्य जनतेच्या ह्या लोकांना काहीच घेणं नाही. मी आज 9 दिवस उपोषणाला आहे. काल 8व्या दिवशी त्या बी आल्यात. एक 5 ते 10 मिनटाचा वेळ दिला त्यांना. मी प्रश्नाची उत्तरं देतो, संविधान काढत होतो, संविधानमधले त्यांना परिशिष्ट दावत होतो. म्हणले मी हे सगळं वाचले, काहीच नव्हतं त्यांच्यापाशी. आणि उपोषणासंदर्भात त्यांनी एक शब्द बी काढला नाही की महाराज तुमचं किंवा बाबा किंवा हे पोरा असं कुठलीही भाषा नाही. फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मग जिल्हाधिकारी तरी काय झोपलेत का? मी सर्वसामान्य जनतेतलाच नागरिक आहे. मी काय मोठा काय कुठला नेता नाही आणि मला नेता व्हायचंच नाही. मी फक्त तिरंग्याच्या ध्वजाखाली, जो भारत देश स्वतंत्र झाला आहे 15 ऑगस्ट 1947ला, माझं 2 दिवस उपोषण त्यावेळेस होतं. उपोषण राहिलंच नाही पाहिजे. ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्या दिवशी तुम्ही उपोषण ठेवताय. किती बेजबाबदार आहेत, स्वतःला विचारून बघा तुम्ही तुमच्या मनाला, अधिकाऱ्यांच्या. पण महाराज, आता आपण पाहिलं तर एकंदरीत तिथलं जे सौर ऊर्जा प्लांटचं जे काम आहे ते 60-70% किंवा 80% तिथलं काम संपत आलेलं आहे. तुम्ही काम सुरू होत असताना जर हा विरोध केला असता तर कुठंतरी कामाला म्हणजे हे केलं असतं, स्थगिती तरी मिळली असती. पण तो काम आता पूर्णत्वास येत असताना तुम्ही हा म्हणजे उपोषणाचा मार्ग का स्वीकारलेला आहे? मी त्यावेळेस 30/1/2025ला 26 जानेवारीला माझा अर्ज दिला की ही प्रकल्प बंद करावा, या ठिकाणी होऊ नये. त्यावेळेस मला 30/1/2025ला ग्रामपंचायतीने ठराव दिला की हे काम बंद करण्यात यावे. असा मी स्वतः जाऊन तहसीलदारला माझ्याकडे पत्र येते, अर्ज दिला होता की हे काम बंद करण्यात आहे. ते शेळ्या, मेंढ्या, गुरं चारणारी शेतकरी वर्ग आहे आणि ह्यांची जमीन देऊ नाही असं मी तहसीलदार मॅडम, पोलीस स्टेशन आणि MSEBचं कार्यकारी ऑफिस आहे त्यांना देऊन आलतो. पण आणि येऊन काम बंद केलं होतं. इथं गुंड प्रवृत्तीचा तो मुन्ना मगदुल शेख आणि गावातले हनुमंत छगन जाधव मेजर त्यांची भाऊजाई उपसरपंच आहे आणि मेयर भाग्यश्री सुदाम नाळे नाव आहे त्या मुलीचं. पण ती श्रीरंग दत्तू मेहर यांना दिल्यात. तिचं मालक आहे श्रीरंग दत्तू मेहर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग ह्याचे ते आहेत. इथं करमाळा तालुक्यात पहिले सर्व्हिस होते, आता कर्जत तालुक्यात आहेत. ह्या लोकांनी येऊन दमबाजी केली आणि चंद्रकांत जगताप ग्रामसेवक आणि सर्कल भाऊसाहेब बागवान आणि 2 पोलीस, एक गोरपडे काही नाव, दुसऱ्याचं नाव माहीत नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकाला सांगितलं आणि आम्हाला DSPकडनं यायला निवेदन, आम्ही त्यांच्याकडून आलो. मॅडमनी सांगितलं की हा माणूस धरून आणा. मग मी म्हटलं तुमच्याकडे कुठली कारवाई केली का माझ्यावर? तर म्हणली तुमच्यावर कारवाई केली नाही, तुम्ही कोर्टात जावा असं त्यांनी सांगितलं. म्हणलं मी कोर्टात जाणार नाही, माझं लोकशाही पद्धतीने चाललं आहे. परंतु बाबा, हा विषय हाच आहे की तुम्ही सुरुवातीला जर हे उपोषणाचा मार्ग जर स्वीकारला असता तर त्यावेळेस नेमकं काहीतरी कामाला स्थगिती तर मिळली असते. पहिल्या टप्प्यात कधीही उपोषण करता येत नाही. पहिल्या टप्प्यात त्यांना समज द्यावा लागते, काम करू नका. इथं त्यांना मी त्यावेळेस सांगितलं होतं की पुढं जाऊन तुम्हाला काम बंद करावं लागेल. त्यांना कंपनीच्या माणसांना सांगितलं होतं मी. त्यांना विचारलं होतं की बाबा तुमच्या कंपनीचा कोण मालक आहे, ह्याचं कामगार कोण, इन्चार्ज आहे, त्याचं नाव द्या, नंबर द्या. त्यांनी कुठलाही दिला नाही. कंपनीचं सोलर ॲग्रो पॉवर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प, ह्या प्रकल्पावर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचा काही संबंध नाही. ह्याचं सोलर ॲग्रो पॉवर नाव आहे, ह्याच्या मालकाचा आज तागायत कुणाला नाव माहीत नाही. मग सांगायचं कोणाला? त्यांना सांगितलं होतं इन्चार्ज कोण आहे, तो इन्चार्ज मुन्ना मग दुसरे त्याला सांगितलं ते पेपर घे. त्यांनी सांगितलं मी घेत नाही, मला काही गरज नाही पेपरचं, मी नुसतं काम करून घेतो आहे, मला काही माहीत नाही. आता आपण मग सांगितलं की संविधानामधल्या काही आर्टिकल म्हणजे काही कलमांचा विषय घेतला किंवा किती ह्याच्यामध्ये ते संविधान लिहिलं गेलेलं आहे, अशा प्रकारे सर्व सांगितलं आपण. आता विषय हाच येतो की मग ग्रामसभा असेल किंवा गायरान जमिनीचा विषय असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला विषय असेल, ह्याच्यामध्ये काय संविधानामध्ये तशा काय कलमा आहेत का? त्याच्याविषयी काय आपल्याकडे काय हे आहे का?
थोडं उठून बसवा मला म्हणजे काय उठवायला एक तुम्हाला ते दाव आवाज उचलला का पाठीमध्ये लावली की चालते. चष्मा घ्या काय चष्मा द्या हो पलीकडे. रामकृष्ण हरी विठ्ठल. संविधानाची आवृत्ती जी आहे माझ्याकडं अनुच्छेद म्हणून भारताचे संविधान अनुच्छेद 36. 36 हा प्रकार आहे. अनुच्छेद 36 हा प्रकार आहे संविधानच्या आवृत्तीचा. तर त्याच्यावर भाग 4 राज्य धोरणाची निर्देशक तत्व असलेले आहे. ह्याच्यातील एक 48वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आधुनिक वैज्ञानिक रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजेत. प्रयत्नशील राहिले पाहिजेत आणि विशेषतः गायी वासरे व इतर दुभती व जुपती जनावरे म्हणजे बैल आपल्याकडं गोरा म्हणलं जातं गुरे या जातीचं जतन करणे व सुधारण करणे या आणि त्यांची कत्तलखानास मनाई करणे याकरता उपाययोजना करील. 48मध्ये राज्य हे देशाचे पर्यावरण संरक्षित करण्यासाठी व ते सुधारणा करण्यासाठी आणि तेथील अरण्य व वन्यजीवी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे ह्याच्यात अनेक मुद्दे आहेत. पण ही 2च मुद्दे भरपूर झाले ह्याच्यासाठी की गुरे गाई राखण्यासाठी ती जमीन आहे. हां आणि संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याखालील राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून घोषित झालेले असून सुद्धा कालदृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषयक असलेल्या प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू याचे प्रकरण परत्वे लूट किंवा विदूषण नाश स्थलांतरण किंवा विल्हेवाट किंवा निर्याती यापासून संरक्षण करणे हे राज्याची आवश्यक कर्तव्ये आहेत का? मी दुसऱ्या ह्याच्या बाहेर जात नाही आहे. राज्याच्या लोकसेवामध्ये न्यायाची शासनांगापासून फरागत करण्यासाठी राज्ये उपाययोजना करील. 51 राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन करण्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन राष्ट्रामध्ये व अन्य समन्वय संबंध राखण्यासाठी संघटित समाजाच्या आपसापसातली व्यवहार आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची या बंधने याबद्दल आदरभावना जोपासण्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय तंटे व लवादाद्वारे मिटवण्यात प्रोत्साहन देण्याकरता प्रयत्नशील राहील. म्हणजे ह्याद्वारे यांनी प्रयत्न करायचा आहे पण ही कुठलाही प्रयत्न करीत नाहीत. इथं प्रशासन येतच नाही आहे. तलाठी ग्रामसेवक एक अर्ज घेऊन येतात आणि तुम्ही उपोषण सोडा कार्यवाही चालू आहे. पण 1 जानेवारीपासून 26 जानेवारीपासून तुम्ही 30 जानेवारीला मला ग्रामपंचायतीचे ठराव दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत ग्रामपंचायत बी झोपली आणि प्रशासन अधिकारी सगळे झोपल्यात. कुठलीही कारवाई नाही. मध्ये या 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या काळात कुठली कारवाई केली नाही. परवा मला हरिभक्तपरायण रावसाहेब नानासाहेब शेरे राहणार कुर्टी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तहसील कार्यालय करमाळा प्रशासकीय सकुल करमाळा यांचं पत्र दिले तलाट्याद्वारे. ग्रामसभा ठराव होऊन देखील सौर ऊर्जा प्रकल्प काम बंद नाही केल्यामुळे उपोषण करणार असल्याबाबत संदर्भ आपला 31/7/2025 रोजी निवेदन. उपरोक्त संदर्भ विषयास अनुसार आपणात कळवण्यात येते की आपण संदर्भीय पत्रान्वये मौजे कोरडीतील ग्रामसभा ठराव होऊन देखील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद न केल्यामुळे मी दिनांक 13/8/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोर्टी येथे बेमुदत उपोषण करणार असल्याबाबत निवेदन सादर केलेले आहे.
सदर विषय हा माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने आपल्या निवेदनाबाबत माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयास कळवले आहे. तरी सदर प्रकरण माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तरी आपण दिनांक 13/8/2025 पासून ग्रामपंचायत कार्यालय कोर्टी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावे ही विनंती तहसीलदार करमाळा यांनी पत्र दिले. पण तुम्ही ह्याच्यात कारवाई काहीच नाही ना, लेखी द्या म्हणलं तर देत नाहीत. काल मी मॅडमला सांगितलं तुम्ही लेखी द्या, तर त्यांनी सांगितलं माझ्या अधिकारात नाही, हे जिल्हा अधिकारी करतील. आता माझं उपोषण चालू होऊन 9 दिवस झाले. उपोषणाला प्रतिसाद गावातून लोकांचा भरपूर आहे आणि मी काही विकासाला कधीही अडथळा करणार नाही. आता आमच्या गावचे बबन आबा माने त्यांचे 2 बंधून त्यांनी परवा येऊन सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी की बाबा आम्हाला गावाला लाईट फुकट द्यावा. आता काही निर्णय त्यांचा काही रात्रीपासून मला मिळाला नाही संदेश. आमच्या गावाला मोफत लाईट सगळ्या गावाला द्यावं घर मीटरला. आता गावाला जर मोफत लाईट दिली तर मग तुमचा विरोध असणार हो, आहे. गावाला लाईट माझ्या घर लाईट मिळाली मोफत का करणार नाही मी माझ्या गावासाठी. आमच्या गावात होते करणार म्हणजे मग तर तुमचं उपोषण माघार घेणार तुम्ही. पण ती लाईट मिळाली तर आधी लिखित हा तोपर्यंत घेत नाही मी उपोषण मागं. माझा लढा तर ते गायीसाठीच राहायला पाहिजेत. गायरानच आहे ती. सरकारला भरपूर जमीन आहे. नाही, असं ना तसं कुठल्या ना कुठल्या कारणाने जनतेचा कुठंतरी फायदा झाला पाहिजे. पण तसं ते कुठल्याही निर्णयात दिलं नाही. आबा काय झालं हो? अजून तर आता या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत रावसाहेब नानासाहेब शेरे यांनी या ठिकाणी उपोषण धरलेलं आहे. आता आपण खरं तर देशाचा कारभार चालवणारं हे संविधान आहे जे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये माणसाच्या जगण्याचं मरणाचं ते पूर्णतः माणूस म्हणून जगण्याचं जेवढं काही यामधलं जे गमक आहे ते मुंगीपासून ते माणसापर्यंत या सर्वांचं यामध्ये बाबासाहेबांनी हे सर्व काही यामध्ये अधिकार दिलेले आहेत. प्रत्येकाचे अधिकार दिलेले आहेत. आणि आज महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तर आज त्यांनी ह्या संविधानाचा आधार घेतलेला आहे. संविधानामध्ये कलम आहे असंही म्हणतात. आणि त्यानंतर संविधानाचं त्यांनी कलमसुद्धा वाचून दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मी संविधानानुसार बसलेलो आहे आणि ह्या संविधानानुसारच माझी मागणी आहे आणि ती माझी मागणी योग्य आहे. आणि ही जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही, संविधानामध्ये जो अधिकार मला दिलेला आहे, संविधानानं जे काही माझ्यासाठी जे काही मला इथं राखून ठेवलेलं आहे ते मी मिळवून घेणारच. अशा प्रकारचा एक चंगच त्यांनी इथं बांधलेला आहे. आज 9वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. तरीसुद्धा आज त्यांच्याकडनं आपण ज्यावेळेस माहिती घेतो आहे त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी अन्नाचा एक कण घेतलेला नाही किंवा पाण्याचा एक थेंब घेतलेला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकारी स्वतः ह्या सर्व उपोषणाकडे कशा प्रकारे पाहतात आणि ज्या खाजगी कंपन्या असतील, ज्या खाजगी कंपन्या आहेत, ह्या कंपनी ज्यावेळेस गावावर अशा प्रकारच्या गावाच्या ह्या गायरान जमीन ज्या शासनाच्या आहेत जरी असल्या तरी त्याच्यावर जरी ह्या अतिक्रमण करून किंवा विजेचा जो प्रश्न आहे तो मिटावा म्हणून जरी करत असल्या तरी गावासाठी निदान ती वीज मोफत मिळणं तरी गरजेचं आहे. एकंदरीत जिल्हाधिकारी किती दिवसामध्ये ह्या सर्वच उपोषणाची दखल घेत आहेत आणि हे उपोषण किती दिवसात सुटतं हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, कोर्टी, करमाळा. मॅडम, कोर्टी गावामध्ये रावसाहेब शेरे यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या तब्येतीविषयी काय सांगाल? मी प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी येथील वैद्यकीय अधिकारी असून आम्ही रावसाहेब नानासाहेब शेरे असे ग्रामस्थ, कोर्टी येथील ग्रामस्थ, आज 9वा दिवस आहे त्यांचा आमरण उपोषणाचा. तरी आमच्या येथील त्यांची रेग्युलर चेकअप होत आहे, हेल्थ चेकअप होत आहे. आज त्यांचा BP 144/84 mmHg आहे आणि SpO2 त्यांचं 94% ऑफ O2 आहे आणि फास्टिंग BSL त्यांचं 149
मिलीग्राम पर DL असं आहे. आणि तरी आम्ही त्यांचं ब्लड सॅम्पल, युरिन किटोन, CBC आणि सिरम क्रियाट याच्यासाठी पाठवलेलं आहे. याच्या आधी पण आम्ही सॅम्पल पाठवलं होतं, त्याच्यात थोडं डिरेंजमेंट आलेली आहे, बॉर्डरलाईन अशी. मॅडम आता आपण शेरे यांच्या तब्येतीविषयी सांगितलं, त्यांच्या शरीरातल्या चेंजेसविषयी, त्यांच्या ह्या उपोषणाचा काय त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो काय? तर त्यांचा BP आता थोडा व्हॅरी होत आहे, म्हणजे थोडा नॉर्मल रेंजपेक्षा थोडा जास्तच आहे. आणि BSL म्हणलं तर त्यांचं स्टार्वेशन फेज असल्यामुळे BSL वाढत आहे. त्याच्यामध्ये फेज पुढे डायबेटिक कीटोॲसिडोसिस म्हणजे स्टार्वेशन मोर दॅन 48 आवर्स झाल्यानंतर BSL वगैरे वाढण्याचे चान्सेस असतात, तर त्यांना संदर्भित करण्याची पण गरज भासू शकते.